आज आपण बघणार आहोत फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज इन रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शनमधला आपला फोर्थ सब टॉपिक म्हणजेच हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय समजूया. म्हणजे नावावरून कळते आपल्याला की इथे कुठेतरी बॉन्ड होत आहे हायड्रोजनचा कुठल्या तरी दुसऱ्या कंपाऊंडसोबत. कसा काय तर बघूया. फॉर एक्झाम्पल हा आपला हायड्रोजन ॲटम आहे. तर हा हायड्रोजन ॲटम अशा कंपाऊंडला जेव्हा बाउंड असतो जो कंपाऊंड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड कुठले कुठले आहे तर FNO म्हणजेच काय फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन हे 3 कंपाऊंड आपले असे आहेत जे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय की यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज हा एकदम हाय प्रमाणात आहे. तर अशा कंपाऊंडसोबत जेव्हा आपला हायड्रोजन ॲटम फॉर्म होतो तेव्हा एक डायपोल इंटरॅक्शन त्याच्यामध्ये तयार होतात. आता डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय समजूया. स्टुडंट्स एक एक्झाम्पल घेऊ मिथेनचा. हा CH4 कंपाऊंड आहे. आता हा जेव्हा कार्बन इथे बाउंड आहे हायड्रोजनला तर 4 हायड्रोजन ॲटम आहे. ठीक आहे. वी नो की कार्बनच्या आउटर लेअरमध्ये 8 इलेक्ट्रॉनची वॅकन्सी असते आणि हायड्रोजनच्या आउटर लेअरमध्ये किती 2 इलेक्ट्रॉनची वॅकन्सी असते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा हे हायड्रोजन ॲटम ह्या कार्बनला जेव्हा बाउंड झाले तर त्याची जी वॅलेन्सी आहे ती कंप्लीट झाली. फॉर एक्झाम्पल हे जेव्हा 4 ॲटम स्वतः कार्बनचे आहे आणि जेव्हा हे हायड्रोजन ॲटम याला अटॅच झाले तर हा बॉन्ड फॉर्म झाला. ठीक आहे. हा बॉन्ड यांनी का फॉर्म केला तर त्यांना स्टॅबिलिटी पाहिजे होती. कुठल्याही कंपाऊंडला एक्झिस्ट करण्यासाठी काय हवं आहे तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्याची स्टेबिलिटी ॲक्वायर करायसाठी यांनी ह्या हायड्रोजन ॲटमला बाउंड केलं. ओके. सो सेम कन्सेप्ट आहे आपल्या हायड्रोजन बॉन्डिंगसोबत. कसं काय तर जेव्हा आपला हायड्रोजन ॲटम हा एखादा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंडसोबत बाउंड होतो तेव्हा काय होतं इथं हा जो कार्बन आहे हा नॉर्मल आहे. हा हायली इलेक्ट्रॉन कंपाऊंड नाही आहे बट हा फ्लोरीन किंवा ऑक्सिजन किंवा नायट्रोजन हे काय आहे हे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजेच काय यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करायची, इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घ्यायची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. एक्झाम्पल घेऊया की क्लासमध्ये 2 बेस्ट फ्रेंड्स आहे. बेस्ट फ्रेंड 1 अँड 2. आता काय होतं समजा हा एक जो आहे हा रिच आहे. त्याच्यामुळं काय होतं की यांच्यामध्ये जरी हा बॉन्ड झाला आहे पण तरीही याच्या मनासारखं घडतं. हा म्हणून बाहेर जाऊया, हा म्हणून क्लास करूया, हा म्हणून बंक करूया तर बंक करूया. म्हणजे काय होतं हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, रिच आहे म्हणून याच्या मनासारखं सगळं होतं. सेम घडतं हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या किंवा ऑक्सिजन नायट्रोजनच्या बॉन्डसोबत. काय होतं हे जे कंपाऊंड आहे ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की हे जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करतं. त्याच्यामुळं काय होतं हे जे काही इलेक्ट्रॉन आहे याच्याकडे जास्त प्रमाणात अट्रॅक्ट होतं आणि हे इलेक्ट्रॉन याच्याकडे अट्रॅक्ट झाले म्हटलं त्याच्यामुळं काय होणार चार्ज जनरेट होणार आणि त्याच कारणामुळे याच्यावरती चार्ज जनरेट होतं. हा जो कंपाऊंड आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह बनतो, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह बनतो आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. बट हा निगेटिव्ह चार्ज येतो तो कसा येतो तो पार्शियल येतो. आता पार्शियल म्हणजे काय म्हणजे तो अर्धवट येतो. काय येतो कारण बॉन्ड आहे ब्रेक झालेला नाही त्याच्यामुळे चार्ज तर येणार बट तो पार्शियली चार्ज येणार आणि याच्यावरती म्हणजे हायड्रोजनवरती काय होणार तर तो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार. कळलं सगळ्यांना की जेव्हा यांच्यामध्ये जो काही बॉन्ड किंवा इलेक्ट्रॉनची एक्सचेंज होते त्याच्यामुळे जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. आता हे जे हायड्रोजन बॉन्ड आहे ते कशानं डिनोट करतात तर ते डॉटेड लाईननी डिनोट करतात. म्हणजे F डॉटेड लाईन H आणि हा जो हे जे काही बॉन्ड असते हे जे काही लाईन असते त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. आणि हे जेव्हा बॉन्डिंग घडतं तेव्हा जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड असतात त्याच्यावरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज येतो डेल्टा निगेटिव्ह आणि जो हायड्रोजन असतो त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणजेच डेल्टा पॉझिटिव्ह. ओके. सगळ्यांना क्लिअर आहे की हायड्रोजन बॉन्ड काय आणि जिथं
कुठं तुम्हाला असा डॉटेड लाईन दिसणार तिला समजून घ्यायचा की याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत आहे. एक एक्झाम्पल घेऊन क्लिअर करूया. फॉर एक्झाम्पल वॉटर घेऊ आपण. वॉटर H2O म्हणजे हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन पण आहे. तर वॉटर लिहिताना वॉटरचं जे काही स्ट्रक्चर आहे अशा प्रकारे असतं, राईट. वॉटर घेताना आता आपण याचे 2 मॉलिक्यूल घेऊया. 2 मॉलिक्यूल कशासाठी बघू. दिस इज आवर H2O. आता ह्या ऑक्सिजनकडे ऑलरेडी 2 लोन पेअर आहे. हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन ऑलरेडी स्टेबल फॉर्ममध्ये आहे. बट हा ऑक्सिजन जो आहे तो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंडचं नेचरच असं आहे की हा काय करतो की इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढतो आणि याच्यामुळे काय होतं की याच्यावरती म्हणजे हा हायड्रोजन सोबत बॉन्ड झाला तर हा काय करणार आहे, हायड्रोजनचे ॲटम आपल्याकडे अट्रॅक्ट करणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये पार्शियल डेल्टा निगेटिव्ह चार्ज जनरेट होतो, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. सेम ह्या हायड्रोजन सोबत करणार हा काय करणार, तिथले इलेक्ट्रॉन आपल्याकडे पुल करणार, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये परत डेल्टा निगेटिव्ह चार्ज जनरेट होणार. परत इथे काय होणार तर डेल्टा पॉझिटिव्ह म्हणजे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होणार. सेम याच्यासोबत होणार. वॉटर घेतलं, वॉटरचा एक मॉलिक्यूल राहणार नाही, भरपूर मॉलिक्यूल राहणार. सो याच्याजवळ ऑलरेडी 2 लोन पेअर आहे. बट तरीही हा काय करणार की हा हायड्रोजन जवळचा इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे डेल्टा निगेटिव्ह चार्ज जनरेट होणार आणि याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह पार्शियल, याच्यावरती सेम पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होणार आणि याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह. आता काय हा एक ॲटम घेतला तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आहे, याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. तर हा काय करणार, कमतरता कशामुळे झाली, ह्या ऑक्सिजनमुळे झाली. तर हा काय करणार, दुसरी कुठेतरी शोध घेणार. याला तर स्टेबल व्हायचं आहे. प्रत्येक कंपाऊंड म्हटला, प्रत्येक ग्रुप आला की त्याला स्टेबिलिटी ही इम्पॉर्टंट असतेच. मग हा काय करणार, हा हायड्रोजन स्टेबिलिटीसाठी शोध घेणार. तर स्टेबिलिटीसाठी निगेटिव्ह अट्रॅक्ट्स टू पॉझिटिव्ह, ठीक आहे. हा पॉझिटिव्हला इथं निगेटिव्ह सापडतो. तर हा काय करणार, इथे याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करणार ऑक्सिजन सोबत. सो दॅट टू एक्वायर्ड स्टॅबिलिटी, हा हायड्रोजन जेव्हा ह्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा त्याला स्टेबिलिटी भेटते. आता हा हायड्रोजन याच्यासोबत रिॲक्ट होणार, ठीक आहे. हा वाला परत याच्यासोबत रिॲक्ट होणार. ह्या दोघांना स्टेबिलिटी भेटली. हे दोघं अनस्टेबल आहे. हे दोघं काय करणार, हे जे डेल्टा निगेटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होणार, बॉन्ड फॉर्म करणार आणि स्टेबिलिटी एक्वायर करणार. हा पण काय करणार, हा हायड्रोजन ह्या ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म करणार आणि स्टेबिलिटी एक्वायर करणार. आता हे जे काही बॉन्ड फॉर्मेशन होतं याला काय म्हणतात तर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात, ठीक आहे. आता हे जर आपण 3D बघितलं, आता हे आपण असं एक्झाम्पल म्हणजे लक्षात यावं म्हणून लिहिलं. तर आता आपण रफली आपण 3D जर काढायचा प्रयत्न केला हा वॉटरला, तर हा एक अशा प्रकारे आपला ऑक्सिजन, 2 हायड्रोजन आणि परत दुसरा मॉलिक्यूल ऑक्सिजन प्लस हायड्रोजन. आता काय करणार, याच्यामध्ये हा निगेटिव्हली चार्ज आहे, हाही निगेटिव्हली चार्ज आहे. हे 2 हे पॉझिटिव्ह, हे 2 पॉझिटिव्ह. याला काय करायचं आहे, स्टॅबिलिटी एक्वायर करायची. मग काय करणार, हा ऑक्सिजनसोबत बॉन्ड फॉर्मेशन, ठीक आहे. हा परत ऑक्सिजनसोबत बॉन्ड फॉर्म करणार आणि स्टेबल होणार. आता हे 2 अनस्टेबल आहे. हे काय करणार, परत वरच्या मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होणार, बॉन्ड फॉर्मेशन आणि स्टॅबिलिटी घेणार. परत हा काय करणार, हा पार्शियली पॉझिटिव्ह चार्जसोबत रिॲक्ट होणार आणि बॉन्ड फॉर्म करणार आणि यालाच हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. समजलं आहे तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? बघूया थेरॉटिकली, ठीक आहे. हायड्रोजन बॉन्डिंग काय, इट इज अ स्पेशल डायपोल इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोजन ॲटम अँड पोलर बॉन्ड सच ॲज NH OH FH. म्हणजे काय, हायड्रोजन ॲटम हा ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरीनसोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि याच्यामध्ये काय होतं की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विथ अ कोव्हॅलंट बॉन्ड, इलेक्ट्रॉनचे जे काय ते शेअरिंग होते आणि देअर इज अ फॉर्मेशन ऑफ वीक बॉन्ड. आणि तो कशाने डिनोट करतो आपण, तो डिनोट करतो आपण डॉटेड लाईननी. ओके, सो हे जे काही आहे हायड्रोजन बॉन्डिंग, हे काय आहे तर कॅपेबल फॉर द फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्डिंग इन ओनली सोल्युबल इन वॉटर. म्हणजे जे काय कंपाऊंड फॉर्म होतं तर ते काय होतं, ते वॉटर सोल्युबल कंपाऊंड फॉर्म होतं. याचे 2 प्रकार आहे, इंटरमॉलिक्यूल अँड इंट्रामॉलिक्यूल. समजूया की इंटरमॉलिक्यूल आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय आहे. तर इंटरमॉलिक्यूल म्हणजे काय की
इंटर म्हणजे आतमध्ये, म्हणजे आता हे फॉर एक्झाम्पल एखादा परत पाण्याचं एक्झाम्पल घेऊ की हे जे काय हे बीकर आहे फॉर एक्झाम्पल, आणि इथं ह्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आहे. जेव्हा हे दोन मॉलिक्यूल एकमेकाशी रिॲक्ट होणार आणि बॉन्ड फॉर्म करणार तर ते इंटर मॉलिक्यूल आहे. म्हणजे हे जे लिक्विड आहे, लिक्विडच्या आतमध्ये मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन होते, तर ते काय झाले तर ते इंटर मॉलिक्युलर झाले. आणि हा जेव्हा स्वतःमध्ये बॉन्ड फॉर्म करणार, याला झूम करून बघितलं तर हा याच्यामध्ये जर दुसऱ्या जे काही ॲटम्स आहे त्याला रिॲक्ट करून त्याच्याशी बॉन्ड फॉर्म करणार तर तो काय झाला आपला इंट्रा मॉलिक्युलर झाले. इंट्रा म्हणजे आतमधल्या एकाच मॉलिक्यूलमध्ये आतमध्ये, आणि इंटर म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये जर बॉन्ड फॉर्म होत असेल तर तो इंट्रा मॉलिक्युलर बॉन्ड आहे. आता इंट्रा मॉलिक्युलर जर आपला बॉन्ड फॉर्म झाला तर काय होतं, म्हणजे याला आणि याच्यासोबत आणि याच्यासोबत आणि याच्यासोबत कॉम्प्लेक्स फॉर्म झालं, आणि काय होतं हे जे काही फॉर्म होतं ते हायली स्टेबल होतं. हायली स्टेबल म्हणजे ते जर झालं तर त्याच्यामुळे काय होतं, त्याला आपण याला बॉईल करायचा प्रयत्न केला, याला जर हीट प्रोव्हाइड केली तर ते याचं बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतं, मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होते, याची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. आणि इन केस इंट्रामध्ये काय होतं की हा साईडच्या मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होत नाही, हा आपल्या स्वतःसोबतच रिॲक्ट होतो, म्हणजे शेजारची याला काही घेणं नाही. आणि याच्यामध्ये काय होतं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड सोल्युबिलिटी काय होतं ते डिक्रीज होते. आलं लक्षात. बघूया की इंट्रा मॉलिक्यूल म्हणजे काय तर ऑकर्स बिटवीन 2 or more मॉलिक्युल्स, म्हणजे सेम किंवा डिफरंट कंपाऊंडचे जे काय मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये हे जे काय बॉन्ड फॉर्म होतं, आणि याच्यामुळे काय होतं की बॉइलिंग पॉईंट हे इन्क्रीज होतं, मॉलिक्युलर वेट हे सुद्धा इन्क्रीज होते, आणि त्याच्यामुळे काय होतं एनर्जी जी काय ती जास्त प्रमाणात लागते. फॉर एक्झाम्पल वॉटर ऑलरेडी आपण एक एक्झाम्पल बघितलं आहे की वॉटरचे हे जे काही दोन मॉलिक्यूल होते, वॉटरनी स्वतःसोबत हायड्रोजन बॉन्डिंग नाही केली, आणि काय केलं स्टेबिलिटीसाठी दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत बॉन्ड केला. तर हे एक्झाम्पल कशात झालं, ते एक्झाम्पल झालं इंट्रा मॉलिक्युलर. सेम सेकंड एक्झाम्पल आहे अमोनिया वी नो NH3. हा जो नायट्रोजन आहे हा ऑलरेडी 3 हायड्रोजनला बाउंड असतो, बट हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हचं नेचर काय आहे की हा दुसऱ्याचा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करतो जो वीक बॉन्ड असतो, आणि त्याच्यामुळे जो काही बॉन्ड फॉर्म होतो तो होतो आपला हायड्रोजन बॉन्ड, आणि तो जेव्हा वेगवेगळ्या मॉलिक्यूलसोबत फॉर्म होतो त्याला आपण इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. ओके, इट इज क्लिअर. देन वी हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे काय मॉलिक्यूलच्या आतमध्येच जे काही घडतं तेव्हा त्याला आपण इंटरमॉलिक्युलर म्हणतो, म्हणजे सेम मॉलिक्यूलमध्ये आणि हे जे काही सेम मॉलिक्यूलमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं तर त्याला आपण चिलेशन सुद्धा म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांना की चिलेशन म्हणजे काय. चिलेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणजे काय एकाच मॉलिक्यूलनं आपल्या आतमध्ये असलेल्या ॲटमसोबत रिॲक्ट केल्यानंतर जे काही फॉर्म होतं त्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन ॲटम म्हणतो. आणि जेव्हा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होतं तेव्हा काय होतं आपला जो बॉइलिंग पॉईंट आहे तो डिक्रीज होतं, कारण ते शेजारच्या मॉलिक्यूलसोबत बॉन्ड नाही फॉर्म करत, तो स्वतःसोबत फॉर्म करतो. एक्झाम्पल आहे सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. एक बेन्झिन रिंग आहे, त्याला ॲसिड कनेक्ट आहे C++OH, आणि नंतर एक अल्कोहोल फंक्शनल ग्रुप ॲड आहे. आणि काय होतं जेव्हा हा C++O इथे ऑक्सिजन आहे आणि हा हायड्रोजन, हा ऑक्सिजन काय करतो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड आहे, तर काय करतो हा या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. कोणता बॉन्ड फॉर्म करतो तो करतो वीक हायड्रोजन बॉन्ड. सो अनदर एक्झाम्पल इज O-नायट्रोफिनॉल. सेम दिस इज द स्ट्रक्चर ऑफ O-नायट्रोफिनॉल. बेन्झिन रिंग आहे अँड डबल बॉन्ड O, आणि परत त्याला एक ऑक्सिजन अटॅच आहे, आणि हा जो OH मधला हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन काय करतो ह्या ऑक्सिजनसोबत बॉन्ड फॉर्म करतो. तर कुठला बॉन्ड फॉर्म करतो तो इंटर मॉलिक्युलर. म्हणजे काय एका सेम मॉलिक्यूलमधले जे काही आयटम्स आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि बॉन्ड फॉर्म होत आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, तो आता हा हायड्रोजन बॉन्डिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या बायोलॉजिकल ॲक्शनमध्ये. तर काय होतं अगोदरच बघितलं आहे की हे जे काय याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीमध्ये त्याचा अफेक्ट होतं. जर आपला
बॉन्ड जो आहे तो इंटरमॉलिक्युलर जर असला तर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि सोल्युबिलिटी काय होतं, डिक्रीज होते. आणि जर तो इंटरमॉलिक्युलर्समध्ये सेम मॉलिक्युलमध्ये असणार तर काय होतं, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि सोल्युबिलिटी हे इन्क्रीज होते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केमिस्ट्री ऑफ जेनेटिक कोड. जे जेनेटिक कोड आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी करतो त्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ऑल्सो इम्पॉर्टंट इन ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ड्रग इनहेल करतो तेव्हा तो एखाद्या पर्टिक्युलर रिसेप्टारसोबत जाऊन बाउंड होतो आणि हे जे काही बाउंड होतं आणि त्याच्यानंतर जे काय फर्दर रिॲक्शन भेटते, जे काही फर्दर आपल्याला ॲक्टिव्हिटी मिळते, तर त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर आपला हायड्रोजन बॉन्डिंग हा इम्पॉर्टंट आहे. देन अनादर हा काय करतो, वॉटरची सोल्युबिलिटी इन्क्रीज करतो. दिस इज अ शॉर्ट अँड ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. होप सो तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग क्लिअर असणार. सो थँक्यू.